पुंडलिक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। प्रभु रामचंद्र भगवान की जय। पवनसुत हनुमान की जय। उमापति महादेव की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। वासुदेव हरि श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। 11व्या अध्यायामध्ये श्री स्वामी महाराजांचे कनवाळू रूप प्रकट होते, शिवाय त्यांच्यातील वात्सल्य मूर्तीचेही दर्शन घडते। अति सर्वत्र वर्ज येत असं सांगताना ब्रह्मनिष्ठ वामन बुवा देवादिकांना कधीकधी अमृताच्या नित्य सेवनाचाही कंटाळा येतो असा उल्लेख करतात। अतिरेकी अमृताचं सेवन करण्यामुळं गोडीचा कंटाळा आणण्या इतपत नकोशी वाटते, मात्र त्याच्या तुलनेमध्ये सद्गुरूंच्या लीलारूपी अमृताचे सेवन नेहमीच आनंददायी असते। त्याविषयीचे प्रेम आसक्ती कधीही न आटणारी असते। हरिगुरु लीलामृत हे परमामृत आहे। ते कानाद्वारे श्रवण थेट हृदयापर्यंत पोचते आणि आपल्यातील चित्तवृत्तीमध्ये दडलेल्या परमेश्वर तत्वाला जागृत करते, प्रगट करते व आपल्यासमोर आणते। भुऱ्या बुवांच्या बाबतीतही असेच घडले। नित्य निरंजनावधूत सर्वांतर्यामी अद्वितीय योगेश्वर अशा श्री स्वामी समर्थ महाराजांनी भुऱ्या बुवास साक्षात दत्तात्रेयांचे दर्शन करून दिले। आयुष्यभर ज्या दत्तरूपाची आपण पूजा केली, स्मरण आराधना केली, ज्या दत्तमूर्तीच्या सगुणपणाचा आठव केला, ज्या दत्तरूपाच्या निज दर्शनाचा ध्यास धरला, तीच संचारेश्वर श्री दत्तात्रेयांची साक्षात मूर्ती आपल्या समोर प्रगट झालेली पाहून भुऱ्या बुवाच्या देहतत्वातील कण अनकण रोमांचित झाला। नर देहामध्ये असू राहूनही भुऱ्या बुवांनी मुक्तीचा सोहळा अनुभवला। औचितपणे भाग्यास आलेला हा सुवर्ण योग इतरांना देखील मिळावा, याच्यासाठी बुवांनी श्री गुरुरायांची श्री स्वामी समर्थांची 16 उपचारानं पूजा करून त्यांचे गुणगान गायले। भुऱ्या बुवांनी आयोजलेल्या उत्सव समारंभामध्ये एक अंधभक्त सूरदास तसेच रावजी वैद्यही उपस्थित होते। भुऱ्या बुवांना लाभलेल्या अकल्पित भाग्ययोगाने प्रभावित झालेल्या अंध सूरदासांनाही श्री गुरुमूर्ती स्वामी समर्थांचे प्रत्यक्ष डोळ्याने पाहण्याची इच्छा झाली। त्यांनी याविषयी भुऱ्या बुवास सांगितले। तशी त्यांची ही मागणी भुऱ्या बुवांनी श्री स्वामी समर्थांच्या महाराजांच्या कानावर घातली। त्यांचे आर्जव आणि अंध सूरदासाची तळमळ जाणून श्री स्वामी कृपार्णव मनापासून कळवळले आणि त्याच क्षणी त्यांनी सूरदासास सांगितले, अरे डोळे उघडून आमच्याकडे पहा। श्री स्वामी यतिराजांच्या वचनावर पूर्ण विश्वास ठेवून अंध सूरदासाने हळूहळू आपले डोळे उघडले। तो त्यास सर्व काही स्वच्छपणे दिसू लागल्याचे जाणवले। तो आनंदाने नाचू लागला। श्री स्वामी समर्थांचे मुखदर्शन प्राप्त होताच त्याने स्वामी चरणी लोळण घेतली व सर्वांच्या सुखासाठी तो श्री स्वामींच्याकडे प्रार्थना करू लागला। त्याचा लोभस भक्तिभाव पाहून श्री स्वामीरायांनी प्रसन्न चित्ताने त्याला आश्वासित केले व ते म्हणाले, तू त्रिविध तापापासून त्वरित मुक्त होऊन विरक्त ब्रह्मज्ञानी होशील। अंध सूरदासावर पूर्ण कृपा करून श्री स्वामींनी भुऱ्या बुवास तेथेच उपस्थित असलेल्या रावजी वैद्याबद्दल सांगू लागले। श्री स्वामींनी गंगातीरी व ब्रह्मवर्त क्षेत्री झालेल्या रावजीच्या भेटीची आठवण सांगितली। त्या सरीशी चकित झालेल्या रावजी बुवांनी समर्थांची विविध प्रकारे स्तुती केली। तेव्हा श्री स्वामी समर्थांनी रावजी वैद्यास कृपा आशीर्वाद कृपा प्रसाद अर्पण करतानाच त्यांची अनन्य भक्ती आणि शुद्ध अंतःकरण पाहून सांगू लागलेले आहेत, म्हणू लागलेले आहेत की तुझ्या वंशामध्ये सर्व सौख्यार्थप्रद शिवशक्तीचा कृपा प्रसाद आहे आणि तोच परमानंद वृद्धिगत होईल।
तुमचा थोरला मुलगा शुद्ध वैदिक वेद विहित सदाचारी सविवेक, त्याला आमचं दर्शन होईल. दक्षिण प्रांतामध्ये मुसलमान राजाच्या त्या देशामध्ये त्याला मी दर्शन देईन. दुसरा तुमचा मुलगा जो प्रपंचरहित शिवभक्त कुशल असं ब्रह्मचर्य व्रत, भूतहितासाठी प्राणी मात्रांच्या हितासाठी रत, सत्य आणि स्पष्ट वक्ता होईल. आमचंही त्याला दर्शन होईल. निसंशय कर्नाटक देशामध्ये निज क्षेत्राच्या ठिकाणी त्याची आणि आमची भेट होईल. आणि आमचा तिसरा प्रिय भक्त तुमचा तिसरा मुलगा गुरु संप्रदाय प्रवर्तक अहोरात्र ज्ञान विज्ञान संपन्न नित्य पवित्र राहील. तो केवळ विरक्त असेल. सद्धर्मी निरत सदाचारी सत्यप्रिय मधुर निर्मळ अशी वाणी, तोच जनहितकारी आमचा दास असेल. निर्विकारी असेल, निस्पृह असेल. तो आमचे गुणानुवाद हाच श्री गुरु लीलामृत ग्रंथ पुढे भविष्यामध्ये लिहिल. ज्ञान विज्ञान संपन्न असा तो आमचा दास आणि तोच आमचं गुणानुवाद लीला ग्रंथ लिहिल, ज्याच्यामुळं जगाचा उद्धार होईल, जगाचं कल्याण होईल. निसंशय हे माझं आशीर्वचन आहे. हेच सत्य जाणावं. रावजीला असा आशीर्वाद देऊन अनुसया आनंदान दत्त महाराज श्री स्वामी समर्थ गोमती तीर्थाचं महिमान सेवकजनांना सांगू लागलेले आहेत. गोमती तीर्थ गोमय स्नान जग पावन करणारा आहे आणि त्याच तीरावरती गोदान सन्मानानं अर्पण केल्यानंतर पुण्यप्राप्ती होईल असं सांगू लागलेले आहेत, असं वचन दिलेलं आहे. आणि गोपी तीर्थाचं गोपीचंदन जर कपाळाला लावलं तर तो त्याच काळी तात्काळ पुनीत होईल. गोपीनाथाच्या दर्शनानं मायाजाळ सगळं संपलं जाईल. हे अतिदुर्लभ पंचगाकार पूर्व सुकृतानं नराला प्राप्त होतं. चक्रतीर्थ पद्मतीर्थ शंखोद्धार अपार पुण्यदायक अशी तीर्थ शंखोद्धार तीर्थी अनेक शंख आहेत. सुंदर शोभिवंत असे लाभकारक देवपूजेमध्ये शंख आणि ते प्राप्त होतात. शंखोदक देवाला प्रिय आहे म्हणून 5 जन्य त्याच्यासाठी मान्य आहे. द्वारकावती क्षेत्र देवतामय दर्शनीय तारक आहे. सप्तपुरीमध्ये क्षेत्र द्वारकावरती जेथे श्रीकृष्ण भगवंताची मूर्ती परब्रह्म स्वरूप अखंड स्थिती जगाच्या उद्धारासाठी विराजमान आहे. गोमती समुद्र संगमात पंचकूप गोड असं मधुर जल आहे आणि तिथंच त्यातूनच लोक विराजमान शोभिवंत असं मधुर पाणी घेऊन जातात. धन्य धन्य महत् क्षेत्र द्वारका आहे. पुण्य दर्शनानं प्राप्त होतं. राव असो किंवा रंक असो, श्रीकृष्ण परमात्मा तिन्ही लोकांमध्ये भक्ताचा सखा आहे, भक्तांचं उद्धारण करणारा आहे. अनेक तीर्थ अनेक दैवत खचित एको विष्णुर महद्भूत त्रैलोक्याशी व्यापक सदोदित भूतांतरात्मा करुणा अर्णव तीर्थमहिमा संक्षेपानं सांगितला गेलेला आहे. आणि मग भुऱ्या बुवाच्या स्थानी श्री स्वामी समर्थ आले. श्री दत्तावधूत सिंहासनावरती बसलेले आहेत. मंगळकारक सगळेजण स्वामी समर्थांची भावानं ओवाळू लागलेले आहेत. सद्गुरू दत्तात्रेय नामानं गर्जना करू लागलेले आहे. जय जयकार करू लागले. विना मंगलादी वाद्य वाजू लागलेले आहेत. झरझरी टाळ वाजू लागलेले आहेत. सुस्वर रणरांगिणी मंजूळ असं गायन उल्हासानं करू लागलेले आहेत. सगळे भक्त साधू वृंद तल्लीन झाले. जिकडे तिकडे परमानंद दत्तात्रेय सचिदानंद कण अंतर्बाह्य व्यापला गेलेला आहे. श्रीकृष्ण दत्तात्रेय मुनी नरसिंह मुनी द्वारावतीत भुऱ्या बुवाचे घरी साधू वृद्धांस
कृतार्थता अर्पून अंतर्धान पावले, गुप्त झाले. पुढच्या अध्यायामध्ये रसिक अशी कथा ब्रह्मांड नायक तेच वदवतील. श्रोत्यांनी सादर अंतकरणानं श्रवण करावे. स्वस्ती श्री गुरु लीलामृत श्रुती स्मृती पुराण संमत ब्रह्मनिष्ठ वामन विरचित 11 गोडहा इति श्री गुरु लीलामृते गुरु शिष्य संवादे 11 समाप्त. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.